मावळता सूर्य पाहून नदीचा प्रवाह अश्रू झाला. राजाचं शरीर काठावर. इंद्रायणीने रंग बदलला. आई भवानीच्या मंदिरात गाभाऱ्यातील दिवा फडफडला आणि शंभूराजांचं ते धैर्य पाहून प्रत्येक मावळाच शंभू झाला. शंभूराजांच्या हत्येनंतर राजांच्या शरीराचे तुकडे इंद्रायणीच्या पात्रात फेकले आणि औरंगजेबाने भय सोडलं की जो कोणी शंभूराजांच्या मृत शरीराचा अंत्यविधी करायचा प्रयत्न करेल त्याची अवस्था सुद्धा तशीच होईल. त्या भयान रात्री वडू परिसरातील सगळी दारं बंद होती. घरातील प्रत्येक आई आपल्या लेकराला पदरात दाबून धरत होती. बाप श्वास रोखून दाराकडे पाहत होता, कारण सगळ्यांना माहित होतं की आज आपण बाहेर पडलो तर उद्या आपलं शरीर रस्त्यावर पडेल. शंभूराजांची हत्या आणि शरीराची विटंबना ही औरंगजेबाची भीतीची चेतावणी होती की यापुढे कुणीही मुघल सल्तनतीच्या विरोधात आवाज उठवणार नाही. पण त्या रात्री न घाबरता न डगमगता गोविंद महार पुढे आले आणि त्या राजांच्या शरीराचे तुकडे त्यांनी त्या अंधारात सापडवले आणि ते तुकडे शिवले आणि संभाजीराजांच्या शरीराचा अंत्यविधी त्यांनी केला. हे माहीत असताना सुद्धा की जर आपण पकडलो गेलो तर आपलाही शेवट असाच होईल. पण गोविंद महार यांनी दाखवलं की राजांचा मावळा हा भ्याड नसतो, तो मरणाला घाबरणारा नसतो, तो मरणाच्या छाताडावर नाचणारा असतो.